पाहिजे या पद्धत वा शिवप्रताप दिन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही बजरंग दलातर्फे साजरा करत आहे। सर्व हिंदुत्ववादी संघटना मिळून आम्ही शिवप्रताप दिन साजरा याच्या मागचा उद्देश असा की गावोगावी खेडोपाडी हा शिवप्रताप दिन साजरा झाला पाहिजे। कारण हे सरकार सध्या शिवप्रताप दिन तर सोडा शिवाजी महाराजांना सुद्धा विसरायला लावायला लागले। असं शिवाजी महाराजांना विसरण्या इतकं शिवाजी महाराज आमचं हलकं नाहीत। सूर्यावर जर थुकायला गेलं तर सूर्यावर कधी थुंकलं जात नाही, ती थुंकी त्यांच्या अंगावर पडेल। त्यामुळं शिवप्रताप दिन हा गावोगावी गल्लोगल्ली साजरा होऊन महाराजांची कीर्ती सगळ्या दिल्लीभर पसरून आता ही घोडदौड चालू आहे आणि ही आता कधीच थांबणार नाही। ह्याच्या पुढच्या वर्षीचा जो शिवप्रताप दिन आहे ह्यो सुद्धा आम्ही ह्याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे। एवढंच मी यावेळी या क्षणी सांगू इच्छितो। छत्रपती शिवरायांचा अफजल खानाचा कोतळा काढलेला पराक्रम सकृतदर्शनी बघितलं तर तो इतका महान आहे की सर्व जगाला त्याचा धडा घेणं आवश्यक आहे। आज सगळ्या जगाला जिहादी आतंकवाद्यांनी आपल्या मगरमिट्टीत घेतलेला आहे आणि सर्व शासन यंत्रणा जिहादी आतंकवाद्यांना धर्माच्या नावाखाली, मताच्या नावाखाली, मतदानाच्या अभिलाषेपोटी पांघरून घालायचा प्रयत्न करते। परंतु छत्रपती शिवरायांनी 354 वर्षापूर्वी या जगाला दाखवून दिले की जिहादी आतंकवाद कसा संपवायचा ह्याचा धडा या जगातल्या सर्वांनी घेणं आवश्यक आहे। म्हणूनच ह्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व त्या आहे ना अतिशय आहे आणि हा शिवप्रताप दिन प्रत्येक खेडोपाडी सर्व महाराष्ट्रभर भारत देशात साजरा झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि लहान मुलांच्या पुस्तकात सुद्धा शिवप्रताप दिनाचा उल्लेख आवर्जून केला जावा आणि लहान मुलांच्यावर छत्रपती शिवरायांच्या जिहादी आतंकवाद संपवण्याचा जो काय पराक्रम आहे त्याचा धडा घातला पाहिजे अशी आमची मागणी या शासनाकडे आहे। छत्रपती शिवरायांचा इतिहास हा संपूर्ण देशाला नेहमीच प्रेरणादायी ठरलेला आहे। 354वा शिवप्रताप दिन म्हणजेच अफजल खानाचा कोतळा काढलेला सुवर्ण दिन आहे। आज जो अफजल खान जे युद्धाला येणार तिथं त्या समोरचा जो युद्ध करणार त्याची हार निश्चित असं गणित होतं। हा प्रसंग असा होता की संपूर्ण जगाचं या गोष्टीकडे लक्ष होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या मुत्सद्दीगिरीनं अफजल खानाचा कोतळा काढून जगाला दाखवलं की मराठ्यांचा हा राजा इथवर थांबणार नाही तर तो ह्या पाचही पातशाही मुसलमानांच्या मध्ये हिंदूंचं राज्य निर्माण करणार आणि ते छत्रपतींनी घडवलं। शिवप्रताप दिन हा नुसताच महत्त्वाचा नाही तर त्याची तुलना शिवराज्याभिषेक एवढीच महत्त्वाची आहे। कारण जर अफजल खानाचा कोतळा काढला नसता तर पुढचा अनर्थ घडला असता। म्हणून शिवराज्याभिषेक प्रमाणेच शिवप्रताप दिन सुद्धा राष्ट्रीय सण घोषित व्हावा अशी आमची मागणी आहे। आणि हा सण हा फक्त शहरापुरता मर्यादित न राहता प्रत्येक लोकांनी शिवजयंती सारखाच हा साजरा करावा एवढीच आमची विनंती आहे। बजरंग दलानं जो शिवप्रताप दिनाचा उपक्रम चालू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि कोल्हापूरचा ज्येष्ठ नागरिक म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। हा दगदगता इतिहास शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आज बजरंग दलानं जिवंत ठेवलेला आहे आणि हा इतिहास लहान मुलापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शासनाला आत्ताच्या युवा पिढीनं हा इतिहास
परत पुस्तकात घालण्यासाठी भाग पडावं हीच आमची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे.